नमस्कार. या शेळ्या चारायला भरपूर चारा उपलब्ध झालेला आहे शेळ्यांसाठी. आपल्या शेळ्या मस्त चरत आहेत, खुश झाल्या आहेत खूप दिवसातून बाहेर फिरायला आल्यामुळे. असा आपला डोंगर परिसर, डोंगराच्या पायथ्याने आपण शेळ्यांना चारत आहे. डोंगरामध्ये खूप मच्छर त्रास देतात सध्या, त्यामुळे डोंगर पायथ्यानेच आपण शेळ्यांना फिरवतो आहे. आज आपल्याला आहे सुट्टी, त्यामुळे शेळ्यांना घेऊन आलो आहे शेतामध्ये. त्यांना स्पेशल जेवण आज. लहान बोकडांना आपण काय आज आणलं नाही, ते काय चरत नाहीत, नुसते हिंडतात, आपल्या पायामध्ये येतात. त्यामुळे आपल्याला पण खूप मच्छर चावतात, त्यामुळे त्यांना काय आपण आणलं नाही. शेळ्याच नुसत्या घेऊन आलो आहे. कशा आहेत आपल्या शेळ्या? ह्या शेळीची ही पाट आहे. 4 महिने झाले आहेत या पाटेला. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील 2 बोकडे या काळ्या शेळीचे आहेत. ते आणली नाहीत आपण आता ह्यावेळी, त्यांना घरीच ठेवलं आहे. ही पण चरत नाही, आपल्या पायापाशीच येते. तुमच्याकडे कसा पाऊस चालला आहे? आमच्याकडे भरपूर पाऊस झाला आहे. शेतामध्ये पेरणी झालीच नाही आमच्याकडे. पाऊस काय थांबता थांबेना. खूप दिवसांनी आलो आहे. आपण रानभाजी पण शोधतो आहे. रानभाजी खाण्यात काय मजा वेगळीच असते. तुम्हाला पण आवडते का रानभाजी? कमेंट करून सांगा. कोणकोणत्या भाज्या तुम्ही खाता रानातील ते पण सांगा. आम्ही शेंडवल, भारंगी अशा रानभाज्या खातो. आपण डोंगर पायथ्याला आहे तरी पण शेळ्यांना खूप मच्छर सतावत आहेत. आता कुत्रं भुकल्यामुळं शेळ्या थोड्या बावरल्या. सपोर्ट करा, कमेंट करा.